नमस्कार मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही योजना चालू झालेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 60,000 रुपये प्रतिवर्षी मिळणार आहेत. तर ते त्याची GR काय आणि कशा प्रकारे ते मिळतील हे आपण समोर जाणून घेऊ. तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहिती तुम्हाला भेटत राहील. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी निकष व अटी लागू करण्याबाबत. तर याच्यामध्ये नेमकं काय आहे की याचा शासन निर्णय काय हा बघू आपण. याच्यामध्ये बघू शकता शासन निर्णय आहे, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पिंडित दीनदयाळ उपाध्याय योजना स्वयोजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेणारे भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात आवश्यक निकष व इतर अटी शर्ती इथं देण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये धनगर समाज याच्यामध्ये नसणार आहे की त्यांना इथे दीनदयाळ योजना असते, त्याच्यामुळे त्यांना इथे नाहीये. तर सदर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही राबवण्यासाठी निकष व शर्ती नेमकंच याच्यामध्ये कोणकोणत्या अटी शर्ती हे आपण बघू. तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज सादर करतील. सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र विद्यार्थ्यांना जवळचे मागासचे मुलींचे गृहस्थ पालक त्या भेटून जाईल. तर मूलभूत पात्रता काय याच्यामध्ये, तर विद्यार्थी वसतिगृह प्रवेश पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्याच्यानंतर सक्षम अधिकाऱ्याने इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट इथं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बाल कल्याण विभागाकडे सक्षम अधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. जे मुलं अनाथ आहेत त्यांचा अनाथाचं प्रमाणपत्र इथं द्यावं लागणार आहे. दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असणार तर विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र, म्हणजे अपंग वगैरे असेल तर 40% पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचा दाखला इथं द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक व राष्ट्रीय बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील. बँक अकाउंट तुमचे आधार कार्डशी जोडलेलं असावं, लिंक केलेलं असायला पाहिजे. त्याच्यामध्ये विद्यार्थी प्रवेश घेतलेला शैक्षणिक संस्था शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा, म्हणजे तुम्ही जिथे शिक्षण घेत आहात तिथे तुम्ही रहिवासी नसले पाहिजे, तिथे तुम्ही भाड्याने वगैरे राहणारे असले पाहिजे. तर इथं निकष काय आहेत, तर सदरचा विद्यार्थी हे 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेतणारा असला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही 12वीच्या नंतरच्याच विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे असं समजू शकता. तर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% किंवा त्या प्रमाणात ग्रेड जर असतील तर ते ग्रेड सुद्धा याच्यामध्ये पकडले जाते, जे की 60% पेक्षा तुम्हाला इथं गुण मिळालेलं पाहिजे. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणोत्तर व त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता 12वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. तर सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत, तर बाकीच्यांसाठी 30%. तर निवडलेला विद्यार्थी हा संबंधित अभ्यासक्रमात पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. अखिल भारतीय तंत्रज्ञान निकष फार्मसी याच्यामध्ये असे हे निकष आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरता विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75% असावी, म्हणजे तुम्ही शाळेमध्ये रोज गेलेले पाहिजे, 75% हजेरी इथे तुमची असली पाहिजे. त्याच्यानंतर आहे इथं निकष बघू आपण, नेमके निकष कोणत्या पद्धतीने आहेत. तर योजनेचा लाभ 12वी नंतरचे उच्च विद्यार्थी
शिक्षण घेत असल्यास देण्यात येईल. तथापि विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 5 वर्षे सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. परंतु इंजिनिअरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त 6 वर्षे देण्यात येईल. तर इथे तुम्हाला जास्तीत जास्त 6 वर्षापर्यंत ही 50-60 हजार रुपये जे आहेत ते तुम्हाला 6 वर्षापर्यंत भेटू शकतात. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कमाल वय हे 30 पेक्षा अधिक नसावे. त्याच्यानंतर अभ्यासक्रमाचा मध्यवर्ती कालावधी घेतलेला विद्यार्थी हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल. तर हे अशा प्रकारे आहे मित्रांनो, ज्यामध्ये भरपूर अशी माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याच्या सामाजिक इतर मागास प्रवर्ग आहेत, ज्याच्यामध्ये 59 जागा आहेत. विमुक्त जाती, भटक्या जमाती त्यांच्यासाठी 34 जागा आहेत. तर विशेष मागास प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी 6 आणि अनाथ मुलं जे आहेत त्यांच्यासाठी 1 जागा, अशा 100 एकूण जागा आहेत मित्रांनो. 100 जणांना इथे मिळणार आहे. तर योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यात 4% समांतर आरक्षण शासन वेळोवेळी निर्धारित करेल. त्याच्यानंतर इथं त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणोत्तराची किमान टक्केवारी ही 50% असणार आहे. सदर योजनेअंतर्गत महिलांसाठी, मी इथे लक्ष द्या मित्रांनो, महिलांसाठी 30% समांतर आरक्षण शासन वेळोवेळी निर्धारित करेल. तर विद्यार्थ्यांना इथं मुलींसाठी जे आहे ते इथं 30% आरक्षण वेगळं असणार आहे. इथं बघू शकता तुम्ही. याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहे, तर भाड्याने राहत असल्याबाबत व स्थायिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र हे नोटरी करावं लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथं स्वयं घोषणापत्र दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतच्या स्वयं घोषणापत्र द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र इथं जोडावं लागणार आहे. त्याच्यानंतर भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी, भाडे करार हे करारनामा द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा हे सुद्धा द्यावं लागणार आहे तुम्हाला. अनुदान वितरण हे बघू शकता. अनुदान वितरण इथे हप्त्यानुसार देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी असं 6 वर्ष तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये अशी ही संपूर्ण माहिती आहे मित्रांनो, जी की या GR मध्ये दिलेली आहे. हा GR तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही हा GR तुम्ही डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता आणि वाचून घेऊ शकता आणि पूर्ण माहिती बघू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला भेटत राहील. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.